मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वावडी गावात सीईओ नमन गोयल यांची पाहणी। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नवापूर तालुक्यातील वावडी गावात नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल यांनी ग्रामपंचायत वावडी येथे कामांची पाहणी केली होती। सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले, तर आदिवासी पारंपरिक शिवली नृत्य ढोल वाजवीत स्वागत करण्यात आले होते। गावकरी शाळकरी विद्यार्थी युवकांसाठी स्पर्धा परीक्षा पाहता वाचनालयाचे उद्घाटन श्री नमन गोयल यांनी केले होते। तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वावडी ग्रामपंचायतीने चांगला उपक्रम राबवित कापडी पिशव्या वाटप करण्याचा संकल्प केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करत कापडी पिशव्या गावकऱ्यांना वाटप करण्यात आले होते। या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयासमोर नारळाची झाडे सीईओंच्या हस्ते लावण्यात आले होते। शाळांची पाहणी, अंगणवाडी पाहणी, ग्रामपंचायत मैदान पाहणी, ग्रामपंचायत कार्यालय पाहणी श्री नमन गोयल यांनी केली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वावडी गावात कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर म्हणून नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल, नवापूर गट विस्तार अधिकारी श्री देवीदास देवरे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत श्री BK पाटील, ग्राम विकास अधिकारी सौ कविता जोशी मॅडम व ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी, सरपंच बाजूबाई भूपेंद्र वसावे, उपसरपंच दादा वसावे, माजी सरपंच मनोहर गावित, माजी सरपंच जीवन गावित, सदस्य जीतू गावित, इतर कर्मचारी, गावातील नागरिक, आबालवृद्ध मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मला बोलवला, खास करून मला आठवण आहे की ग्रामसेवक मॅडम इतके वेळा माझ्याकडे आलेले होते की आम्हाला आमच्या गावात भेट द्या, कारण की इतका चांगला काम आम्ही या अभियान अंतर्गत करतोय, तर नक्की मला भेट द्यायचीच होती। आणि मला इथे येऊन म्हणजे इतका सरप्राइजिंग वाटलं आणि इतका छान वाटलं, इतका आनंद मला झाला की इतका चांगला ग्रामपंचायत आपले नवापूर तालुक्यातली काम करत आहेत या अभियानांतर्गत। इतका उत्साहाने प्रत्येक लोक सहभागातून आपण काम करतोय। खूप आनंदाची गोष्टी आहे, खूप गर्वाची गोष्टी आहे की आपण सगळे मिळून इतका चांगला काम करतोय आणि या ग्रामपंचायतला पुढे नेण्यासाठी आपण काम करतोय। आणि अक्षरशः 2-2.5 महिन्यामध्ये जे आपण बदल दाखवले घडलेला आहेत आणि कोण ग्रामपंचायतीची टीम आहेत, सरपंच मॅडम पासून ग्रामसेवक मॅडम पासून सगळे जे आपले गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांनी इतका चांगला काम केलेलं आहे की मी वाचनालय बघितलं, मी शाळे बघितलं, मी अंगणवाडी बघितलं आणि आपल्या येत्यानं इतके चांगल्या प्रकारचं प्लांटेशन केलेलं आहे, खेळणी लावल्या मुलांसाठी। खूप कमी अशी ग्रामपंचायती आहे, मी नंदुरबार जिल्ह्याचे भरपूर ग्रामपंचायतीला भेट दिलेली आहे, पण इतका छान, इतकी सुंदर आणि इतके लोक सहभागातून चांगला काम करणारी ग्रामपंचायत खूपच कमी असतात। आणि आपण सर्वांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे, मला खूप खूप छान वाटतो। आणि पुढील येत्या या कालावधीमध्ये या अभियानांतर्गत तर तुम्ही चांगलं काम कराल आणि नक्की तुम्हाला एक चांगला काहीतरी पुरस्कार भेटणारच आहे। आणि मला वाटते की आपण इतकं चांगलं काम करतोय की आपल्याला कोणतीही परिस्थितीत राज्यस्तरीय विभागस्तरीय सुद्धा आपण पुरस्कार पात्र असणार, इतका चांगला काम आपण करतोय। पण या अभियान नंतर सुद्धा आपल्याला असंच कायम ठेवायचे। कोणतीही प्रकारची जर गरज असेल, कोणतीही प्रकारची मदत आपल्याला पंचायत समितीकडून किंवा जिल्हा परिषदकडून पाहिजे असेल तर नक्की आम्ही सहकार्य करायला 100% इच्छुक आहोत। आम्ही सहकार्य करायचेच आहे आणि कशा पुढे जाता येईल, कशा चांगला करता येईल। आणि इतके छान सुंदर मुलं माझ्यासमोर बसलेले आहेत, यांनी खूप चांगला डान्स केला, वेशभूषा घातलेली आहे, तर सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। खूप आपले सर्व महिलांना, खास करून बचत गटातल्या महिलांना ज्यांनी इतकं चांगलं काम इथे केलेलं आहे। अजून आपल्याला उद्योग वाढवायचे, नवीन काम करायचे आणि जेणेकरून आपला उत्पन्न वाढेल आणि जेणेकरून या गावामध्ये कोणीही म्हणजे गरीब राहणार नाही,
कोणीही आपले वंचित राहणार नाही याचं आपल्याला स्वप्न बघून पुढे जायचं आहे. आणि प्रत्येक कामाबद्दल मी सर्वांना खूप खूप अभिनंदन करतो आणि येत्या कालावधीमध्ये आपण अजून पुढे जाऊ आणि अजून चांगला काम करू याच्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.